हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे असं सुंदर असं वन पीस स्टिच करणार आहोत. तर त्याची पूर्ण प्रोसेस मी शिकवणार आहे, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, अशा प्रकारचं मी फॅब्रिक घेतलं आहे. याच्यावर चकचकी आहे बघा, शायनी आहे हे थोडं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पेपर कटिंग करून घेणार आहे. तर वरच्या बॉडीचं आपण पेपर कटिंग करणार आणि बॉटमचं डायरेक्ट कापडावरच स्टिच करूया, कटिंग करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी 11.5 आपली कंबर घेणार आहे. तर 11.5 अधिक 1 इंच माया मार्जिन म्हणजेच 12.5वर मी मार्किंग केलं आहे. इथे आता लाईन ड्रॉ करून घ्यायची. आपल्याला वरची बॉडी फक्त इथे कट करायची आहे. तर मी पूर्ण उंची घेतली आहे. आता आपण शोल्डरचं कटिंग करूया. शोल्डर मी 6.5 घेणार आहे. आता हा जो आहे तो 30 छातीसाठी मी शिवणार आहे. याचं मुंडा खोली आहे ती पण मी 6.5 घेणार आहे. तर 6 स्लीवलेसच आहे आणि त्याला बेल्ट पण नंतर सेपरेट लावणार आहोत. तर हे इथे मार्किंग करून घेते. आता आपण चेस्टसाठीचं मेजरमेंट टाकूया. 7.5 अधिक 2 ते 1.5 इंच किती पाहिजे तुम्हाला शिलाई मार्जिन तेवढं घ्या तुमच्या आवडीनुसार. आणि इथे मी स्ट्रेट लाईन आधी आखून घेते. आता इथे गळ्याचं वगैरे काही मेजरमेंट टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला सेपरेट हे करायचं आहे. तर गळ्या किती पाहिजे तुम्हाला त्याच्या अंदाजाने, जर तुम्हाला डीप पाहिजे वगैरे असेल तर मेजरमेंट घ्यायचं आणि असा शेप देऊन घ्यायचा. खोल पाहिजे असेल तर तुम्ही असा देऊ शकता. आणि मी आता इकडून देते अशा प्रकारे. हा बघा, हे पूर्ण आपण असं देऊन घेणार हा शेप. आणि ह्या शेपमध्ये आपल्याला ते कटिंग करायचं आहे. वरचा जो पार्ट आहे तो आपण नंतर बेल्ट अटॅच करणार, कटिंग तेव्हा दाखवते. आता हा एवढा कट करून घेते आधी मी. हा असा तुमचा पार्ट रेडी होणार आहे. फ्रंट पार्ट आहे तो हे असं फोल्डिंगमध्ये जाईल आपलं आणि एवढा पार्ट आपला रेडी होणार आहे. तर हे इतकंच नाही, अजून त्याला आहे खाली एक पट्टी येणार आहे, जशी आपण ब्लाऊजला योक पट्टी करतो तशी. तर बॅक पार्ट आहे तो असा आपल्याला करायचा नाही आहे. मी तो बॅक पार्ट आहे तो प्लेन ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी हे असं कटिंग करणार आहे, जसं मार्किंग केलं आहे तसं. आता बॉटमच्या योक पट्टीसाठी मेजरमेंट टाकायचं. मध्ये मी 2.5 इंचावर, पाठीमागे 2 आणि पुढे 3 अशा इंचावर 3, 2.5 आणि 2 अशा प्रकारे मी मेजरमेंट टाकली आहे. आणि योक पट्टीचा असा आकार देऊन घेते. अशा प्रकारे आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे. आणि वरच्या भागाला आपण प्लीट्स बसवणार आहोत. तर हे आधी कट नाही करत. आधी सगळ्यात पहिल्यांदा मी बॅक पार्ट कट करून घेते. हा जी लाईन ड्रॉ केली आहे तिथून फोल्ड करणार बरोबर. आणि बॅक पार्टसाठीचं आपण अस्तर कटिंग करून घेऊया पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग हा पार्ट कट करून फ्रंट पार्ट कट करूया. तिथे अस्तर मी फोल्ड केला आहे. त्याच्यावर ह्याची बंद बाजू बरोबर ठेवून घ्यायची आणि जसं आहे तसं मी इथे कटिंग करणार आहे. इथे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालं आहे बघा. आता हे मी ओपन करते. आता हे कापून घेते. अशा प्रकारे आपला तो पॅटर्न असणार आहे. ते हे एवढं कटिंग झालं आहे बघा. याचा आपण कापडावर कटिंग करूया. हे इथे मी ठेवते. ह्याला आता जॉईंट करायचं आहे, त्याच्यामुळे ह्याला पण शिलाई मार्जिन ठेवावी लागणार ह्या पार्टला. तर असं बंद बाजूकडे व्यवस्थित ठेवून घ्यायचं.
आता बॉटमला ठेवली आहे आणि वर पण ठेवली आहे थोडी मार्जिन, कारण आपल्याला ते अटॅच करायचं आहे. तर हा पार्ट झाल्यानंतर ह्याला सुद्धा सेम मार्जिन ठेवायचं आहे आणि हे असं कटिंग करायचं आहे. बॉटमला पण ठेवलं आहे बघा, आणि वरच्या साईडने आपण ती गळ्याचं फिनिशिंग करणार, त्याच्यासाठी पट्टी जॉईंट करणार. हे इथे एवढं कटिंग झालं आहे. आता यांचे अजून एक पार्ट लागणार आहेत, कारण आपण त्याच्यात कप्स वगैरे बसवणार, त्याच्यामुळे ह्याचे 2-2 भाग आहेत अस्तरचे, ते कट करून घ्यायचे. आता आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे, त्याच्यासाठी मी हे एक फोल्ड घातला आहे आणि आता क्रॉसमध्ये आपण फोल्डिंग करणार आहे, कारण आपल्याला तो घेर आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा आहे. तर अशा प्रकारे मी घडी घालून घेतली आहे, एक फोल्ड करून क्रॉसमध्ये हे फोल्ड केलं आहे. आता आपण स्कर्टसाठीचं मेजरमेंट टाकूया. तर आपली कंबर 28 आहे, तर त्याच्या अंदाजाने इथे मी कमरेचा 4था भाग ह्या मापाने इथे राऊंड असा हे करून घेणार आहे मार्किंग, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ते इथे गोल आकार देऊन घेते. आता याची पूर्ण उंची बघायची. तर कमरेचा जितका भाग आहे तितका मायनस करायचा, म्हणजे 11.5 मायनस करून बॉटमला आपल्याला किती उंची पाहिजे त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच कमी अशा प्रकारे आपल्याला ते स्कर्ट आहे तो कटिंग करायचा आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही उंची घेऊ शकता, तुम्हाला किती पाहिजे असेल तेवढी. आणि सेम सर्कल असं ड्रॉ करून घ्यायचं आहे, एकच माप घ्यायचं आणि त्याच्यावर पूर्ण आखून घ्यायचा. आता इथे थोडासा जोड द्यावा लागणार मला. आता हे असं आहे ते सगळं कट करून घ्यायचं. आता बॉटमला आपल्याला 2 जोड द्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी मी फॅब्रिक इथे पट्ट्या कट करून घेते. या अंदाजाने जेवढी शिलाई मारायची आहे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा कापड असं घ्यायचं आहे आपल्याला, आणि अशा प्रकारे पट्ट्या आपण कापून घेणार आहोत. हे बघा इथे हा बरोबर बसतो. आता छोटाच जोड आहे कारण मी उंची कमी घेणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे स्कर्ट तयार होणार. हे आपलं एवढं कटिंग झालं आहे. आता आपण फॅब्रिकचं क्रॉस कटिंग करणार नाही आहोत. आम्हाला आता कमरेकडे प्लीट्स घालायचे आहेत, त्याच्यामुळे हे सरळ फॅब्रिक घेणार आहे मी. ते एकदा यांची फुलं चेक करून घ्यायची कुठच्या डायरेक्शनमध्ये आहेत, आणि आता याची उलटी घडी घालून घ्यायची. उलट सुलट असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर एकाच डायरेक्शनमध्ये असतील तर आपण नीट बघून नंतर स्टिच करणार आहोत. ती अशा प्रकारे मी घडी घालून घेतली आहे. आता जेवढा कमरेचा भाग आहे तेवढा मायनस करून आपल्याला किती उंची पाहिजे ती बघायची, आणि त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवून आपण सरळ मार्किंग करून घेणार आहोत हा जो पार्ट आहे तो. आणि कमरेच्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त
अशा प्रकारे आपण हे लांबच्या लांब पट्ट्या कापून घेणार आहोत. तर हे कमरेचा अर्धा झाला बघा. त्याच्या पुढे मी अजून मार्किंग करणार आहे दुप्पट, आणि त्याच्यापेक्षा 5 ते 6 तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढ्या प्लीट्स पाहिजेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. आता मी हे दुप्पट घेऊन 3 ते 4 अजून एक्स्ट्रा इंच घेणार आहे याच्यातलं पार्ट आणि सरळ कटिंग करणार आहे. तुम्हाला जास्त घेर पाहिजे असेल तर तुम्ही तिप्पट पण घेऊ शकता हे फॅब्रिक. घेर कट करून झाला आहे बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टसाठीचा. आणि हे बाकीचं फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं अस्तरवरचं कटिंग आता आपण स्टिच करायला सुरू करूया. इथे मी अस्तर आधी जोडून घेते. त्याला खाली 2 जोड द्यायचे होते बघा, ते आधी जोडून घ्यायचे. त्याच्यावर दापटीप मारायची आणि मग पुन्हा एकदा अस्तरवर ठेवून जसा दुसरा भाग आहे त्याच्याप्रमाणे त्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. 1/2 इंच होईल एवढी शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर दापटीप मारूया. अशाच प्रकारे दुसरा जोड सुद्धा देऊन घेऊया. आता हे जसं कटिंग केलेलं तशी घडी पुन्हा एकदा घालून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काय आहे बघा ते ह्याच्या शेपमध्ये व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं. म्हणजे आपला घेर परफेक्ट गोलाकारात तयार होणार. आता बॉटमला डबल फोल्ड करून पूर्ण घेराला फिनिशिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत.
हे इतकं झाल्यानंतर आता आपल्याला प्लीट्स घालून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी हा एक पार्ट घेतला आहे बघा. तर याच्यावरची डिझाईन बघायची आधी. हे उलटी आहेत बघा फुलं, तर इकडून आपण ते अटॅच करणार. तर हे जे धागे आहेत ते मी एक्स्ट्राचे कट करते. आपण मधनं फोल्ड केलेलं ना, त्याच्यामुळे एक डिझाईन सरळ आणि एक डिझाईन उलटी झालेली, त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला आता ते जोडून घ्यायचं आहे. तर इथे धागे आधी मी कट करते आणि त्याच्यानंतर आपण अस्तरवर प्लीट्स घालून घेऊया. ह्या कापडाचा मिड पॉईंट काढून घेते मी, म्हणजे एक अंदाज येईल की आपण किती प्लीट्स घालणार आहोत. आणि तसंच मी इथे अस्तरचा सुद्धा मिड पॉईंट काढून तिथे छोटासा कट लावणार. कारण हे जे अस्तरपेक्षा आपला जो फॅब्रिक आहे ते मोठं आहे, त्याच्यामुळे बरोबर अटॅच होतील एवढंच आपण स्प्लिट ॲडजस्ट करून इथे घालणार आहोत. तर ही मी सरळ बाजू घेतली आहे अस्तरची, शिलाई आतल्या बाजूने आहे. त्याच्यावर हे कापड पण अशा पद्धतीने ठेवायचं आणि ह्या सगळा फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण ह्याच्यात प्लीट्स घालून बरोबर इक्वल करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही पहिल्यांदा पिनअप करून घ्या एक एक प्लीट घालून, नंतर शिलाई मारा. किंवा डायरेक्ट करायचं असेल तर याच्यावर मोठी टीप मारा, म्हणजे पुन्हा जर कमी जास्त झालं तर तुम्ही ॲडजस्ट करून तिथे पुन्हा सोडून परत प्लीट्स घालू शकता. तर मी अंदाजे असे छोट्या छोट्या सेम आकाराच्या प्लीट्स पूर्ण घालून इथे कवर करून घेते. इथे बघा आता सगळा व्यवस्थित पूर्ण पार्ट आहे तो अटॅच झालेला आहे. आणि मी सुरुवातीला 1.5 इंच आणि शेवटी 1.5 इंच सरळ कापड घेतलं आहे, कारण आपण ते शिलाईमध्ये ते जाणार आहे, त्याच्यामुळे तिथे प्लीट्स नाही घेतले. आता हे अस्तर आहे ते साईडने दोन्ही अटॅच करून घ्यायचं आहे आणि असाच मी दुसरा पण पार्ट तयार करून घेते. असे आपले दोन्ही भाग रेडी करून घ्यायचे. आता हा मी बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्ट जसं अस्तर कापलेलं तसंच मेन फॅब्रिक पण मी कट करून घेतलं आहे. आता सरळ बाजूवर हे अस्तर असं ठेवायचं आणि इथे आपल्याला स्टिच करायचं आहे. तर एक साईड आपण स्टिच करून घेणार, त्याचं फिनिशिंग करणार. इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मारायची, त्याच्यावर दाबटीप मारून आपल्याला ते कापड आहे ते पलटवायचं आहे. दाबटीप मारून झाल्यानंतर हे पूर्ण आतल्या साईडने टर्न करायचं आणि तिन्ही साईडने अटॅच करून घ्यायचे अस्तर आहे ते, आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करायचं आहे.
आता बॅक पार्टला इथे आपल्याला टक्स घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बॅक पार्टला चेन पाहिजे असेल तर तुम्ही अटॅच करू शकता. इथे मी अर्धा इंच रुंदीचा टक्स घालून घेणार आहे. त्याची उंची मी 3.5 ठेवली आहे. आता दुसऱ्या साईडने याला मार्क करून घेते. आणि हे दोन्ही टक्स आहेत ते शिवून घ्यायचे डबल स्टिच करून. असा आपला बॅक पार्ट तयार आहे. वरच्या बाजूने फिनिशिंग करून बॉटमला आपण टक्स घालून घेतलेत. आता हा जो फ्रंट पार्ट आहे, हे 2 कापड कापलेले बघा, ते इथे मी याला असं अटॅच करून घेतलं आहे. ते आपले बस्टचं साईज बघायची आणि त्याच्या अंदाजानुसार इथे आपण स्टिच करून घेतलं आहे. आता मी हे 7 इंचावर दोन्ही कप्सची रुंदी ठेवून इथे अटॅच करून घेतले त्यांना. आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो याच्यावर ठेवायचा आणि पूर्ण साईडने याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता मिडलला मी इथे एक स्टिच मारून घेते. अशा प्रकारे फ्रंट पार्ट आपला कप्स जोडून रेडी झाला आहे. त्याच्यावर आता प्लीट्स घालण्यासाठी मी त्याच्यापेक्षा 3 इंच एक्स्ट्रा असा लांबच्या लांब पट्टी कापून घेतली. याच्यावर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला आता प्लीट्स घालून घ्यायचे आहेत. सगळ्या प्लीट्सची साईज एकच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे पूर्ण फॅब्रिकवर आपल्याला ते प्लीट्स घालून घ्यायचे आहे. सुरुवातीला 1.5 इंच प्लेन कापड ठेवून त्याच्यानंतर आपल्याला प्लीट्स घालायला सुरुवात करायची आहे आणि एंडिंगला सुद्धा आपल्याला तसंच सेम फॅब्रिक ठेवून द्यायचं. आता हे खूपच उरलं आहे, एक अंदाज घ्यायचा. मला वाटतं हे एवढं बरोबर भागेल. हा ठेवून बघते, हे एवढं बरोबर झालं आहे. आपले प्लीट्स रेडी आहेत. तसंच आता मध्यभागी सुद्धा त्याला स्टिच मारून घ्यायचं आणि बॉटमला स्टिच मारून घ्यायचं.
आपले प्लीट्स घालून हा पार्ट रेडी झाला आहे बघा. आता ह्याच्यावर आहे ते अस्तरचा भाग ठेवायचा आहे कप्सवाला, आणि याला जसा अस्तरचा शेप आहे त्या शेपमध्ये याला आपण अटॅच करणार आहोत. ते इथे पिन लावून घ्यायच्या व्यवस्थित. आता हे कप्समुळे छान असा फुगीर असा भाग येणार आणि त्याचं लुक आहे ते अजून चांगलं वाटणार. त्याच्यामुळे पूर्ण पिनअप करून व्यवस्थित त्याच्यावर आपण ते अटॅच करून घेणार आहोत. हे हळूहळू करायचं आहे कारण प्लीट्स आपल्या दुमडल्या जाऊ शकतात, त्यामुळे नीट काळजी घेऊन आपण हे अटॅच करून घेणार. आता हे अटॅच करून झाल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं आहे ते आपण पूर्ण कटिंग करून घेऊया. हा असा आपला तो भाग रेडी होणार आहे. आता याला बॉटमला आपल्याला जे योगपट्टीच्या आकारात जे फॅब्रिक कापलेलं ते अटॅच करायचं आहे. तर ते 2 अशा प्रकारे घेतले बघा, आणि सेम आकाराचं असं पट्टी आपण मेन फॅब्रिकची पण कट करून घेतली. तर इथे आता हे एकमेकांवर अटॅच करायचे आहेत जसे आहेत तसे, आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे मेन फॅब्रिकला अटॅच करायचे आहेत अशा प्रकारे. तर हे मी कापड उलटं करून घेते, त्याच्यावर हे आतल्या साईडने हे अस्तर ठेवायचं आणि ज्या शेपमध्ये आहे ते व्यवस्थित पिनअप करून त्याला शिवून घ्यायचं आहे.
आता पिना काढून जेवढं एक्स्ट्रा आहे ते सगळं कटिंग करायचं आहे. आता हा पार्ट आपल्याला इथे अटॅच करायचा आहे, तर त्याच्यासाठी हे इथे असं होणार आहे फोल्ड. पण जे इथे टोकदार भाग आहे त्याला छोटासा आपण आता पहिल्यांदा कट लावून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित अटॅच होईल त्याला. इथे छोटासा कट लावते आणि आतल्या साईडने आपल्याला हे असं 1/2 इंच होईल एवढं फोल्ड करून पूर्ण स्टिच मारायची आहे. आता ह्याची वरच्या साईडने फिनिशिंग झाली आहे बघा. हा पार्ट आता याच्यावर ठेवायचा आणि व्यवस्थित ह्याला पाहिजे तर पिनअप करू शकता. तर इथूनच मी मिडलने सुरू करून त्याला पूर्ण अटॅच करून घेते व्यवस्थित. आता मध्यभागी आपण प्लीट्सला जे जोड दिलेला, म्हणजे जे प्लीट्स घालण्यासाठी शिलाई मारलेली, ती पूर्ण उसवून घ्यायची. ही पटकन मी उसवून घेते. असा फ्रंट पार्ट रेडी झाला आहे. आता याचं वरच्या भागाने आपण गळपट्टी लावून फिनिशिंग करणार आहे. मी अस्तरची इथे गळपट्टी काढून घेतली आहे गळ्याच्या आकाराची, आणि जी 2 इंच खाली रुंद आहे. तर इथे फिनिशिंग करण्यासाठी डबल फोल्ड करून मी इथे बॉटमला त्याला शिलाई मारून घेते. आता इथे व्यवस्थित ठेवायची, त्याला पिनअप करायचं. आणि इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मारून व्यवस्थित गळ्याच्या आकारामध्ये अटॅच करून घ्यायची पट्टी. याच्या आता पिना काढून आपल्याला आतल्या बाजूने हे टर्न करायचं आहे. हे व्यवस्थित बघायची बसली आहे का शिलाई. आता ह्याच्यावर मी छोटे छोटे कट लावून घेते, म्हणजे आतल्या साईडने हे बरोबर फोल्ड होईल. पूर्ण गळ्याला मी कट लावून घेते.
हे अशा प्रकारे हे टर्न होणार आहे. तर आधी मी याच्यावर दाबटीप मारून घेते. आता हे आतल्या साईडने फोल्ड करायचं. ह्याच्यावर नंतर तुम्ही हात शिलाई घालू शकता. अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. इथे बघू शकता किती सुंदर लुक आला आहे ह्याला. इथे मी आता याच्यावर एक टीप मारून घेते, म्हणजे त्या प्लीट्स आहेत त्या नीट राहतील. आता हा आपला बॅक पार्ट, त्याच्यावर मी हा फ्रंट पार्ट ठेवते. चेक करून घ्यायचा आपले दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही ते. आता आपण स्ट्रीप तयार करून घेऊया. स्ट्रीप पाहिजे मला, तर मी 12.5 एवढी घेतली आहे, जी आपण शिलाईमध्ये पण जाणार आहे. ते इथे ह्याला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे. राईट साईड आतल्या साईडने आहे बघा. इथे आता मी शिलाई मारून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती रुंदीची पट्टी पाहिजे ती घेऊ शकता. आता या पट्टीला मी टर्न करून घेते आणि अशाच प्रकारे अजून एक पट्टी तयार करून घेते. आता ह्या पट्ट्या आपल्याला फ्रंट आणि बॅकला अटॅच करायचे आहेत. तर ह्या मिड पॉईंटपासून मी शोल्डर तुमचा टोटल असेल त्याच्या 4 इंच कमी करायचं आणि तिथे आपल्याला ह्या पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. जर तुमचा 14 शोल्डर असेल तर मी 10 वर मार्किंग केलं आहे आणि आता इथे ते अटॅच करून घ्यायचे आहेत. ह्याच्यावर 4-5 शिलाया मारून घ्यायच्या म्हणजे ते फिक्स राहील. आता मी अस्तरच्या आतल्या साईडने याला ह्या पट्टी आहे ना त्याच्यावर टीप मारून घेते, म्हणजे ती पट्टी अजिबातच उसवणार नाही, फिक्स राहील.
अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा मी ती पट्टी आहे ती अटॅच करून घेते. बॅकला सुद्धा जिथे मार्किंग केलं आहे तिथेच ह्या पट्ट्या अटॅच करून घ्यायच्या. पट्ट्या जोडून घेतल्यानंतर इथे आपला वरचा भाग आहे तो रेडी झाला आहे. आता ह्याला आपण दोन्हींचे मिडल पॉईंट काढून जो स्कर्ट आहे तो इथे अटॅच करून घेऊया. ह्याचे मिड पॉईंट काढलेत बघा. तर ह्याचा पण मिड पॉईंट मगाशी काढलेला तो मिड पॉईंटवर मिड पॉईंट ठेवून आपल्याला ही बॉटम आहे ते अटॅच करून याच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे. एकदा शिलाई मारून नंतर एकदा चेक करायचं कुठे प्लीट्सवर दुमड वगैरे पडली नसेल आणि त्याच्यानंतर ह्याला पुन्हा एकदा डबल टिप मारून व्यवस्थित फिक्स करायचं. तसाच बॅक पार्टला सुद्धा खालचा घेर आहे तो जॉईंट करून घेऊया. आता आपल्याला ड्रेसची फिटिंग करायची आहे. हा टर्न करायचा उलट्या साईडने आणि साईडने तुमच्या मापावर अटॅच करून घ्यायचा आहे पूर्ण.
हे दोन्ही पार्ट इक्वल असले पाहिजेत बघा. आता मी इथे स्टिच करून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन पण प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटतच राहू. तर आम्ही पूर्ण फिटिंग करून घेतला आहे. आता मी पलटवून तुम्हाला दाखवते. आता फक्त बॉटमला याला आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करून पूर्ण घेराला आपण स्टिच करून घेणार आहोत. मग हा रेडी होईल तुमचा ड्रेस आहे तो. मी पलटवून तुम्हाला दाखवते हा कसा दिसतोय. हा मी कंप्लीट केलेला. फक्त याच्यात थोडासा चेंज काय केला आहे की ज्यांच्यासाठी शिवलेला त्यांना अजून लेंथ पाहिजे होती. तर मी जी पट्टी जी वापरलेली 1 इंचाची ती थोडी ब्रॉड केली आहे आणि बॉटमला ह्याला अजून जास्त घेर अटॅच केला आहे. बाकी हा फायनल लुक आहे ह्या ड्रेसचा. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हा ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, शिवत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.